नमस्कार. आज सोयाबीन मसाल्याची रेसिपी आपण करणार आहोत. तर पहिल्यांदा गरम पाणी करा आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ते पाणी गरम करून घ्या. आता जे आपण सोयाबीन घेतो आहोत त्या सोयाबीनमध्ये ते गरम पाणी ओतून ते सोयाबीन थोडा वेळ भिजत ठेवा. भिजल्यानंतर बघा ते असं दिसतं. आता आपण त्यात थोडंसं पाणी राहिलं ते सगळं काढून घ्या अशा पद्धतीने. म्हणजे त्याच्यातला स्टार सगळा निघून जातो. आता आपण मॅरिनेट करूयात. पहिल्यांदा दही घाला आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, चवीनुसार आलं लसणाची पेस्ट, गरम मसाला पावडर आणि लाल तिखट आणि जे घरगुती तिखट मसाला आहे तो आणि हळद टाका. थोडीशी कोथिंबीर आणि थोडा पुदिना असेल तर तो सगळं एकजीव मिक्स करून घ्या. चांगलं एकत्र मिक्स झाल्यानंतर ते जवळपास 15 मिनटं असं मॅरिनेट करून ठेवा. 15 ते 20 मिनटं ठेवलं तरी चालतील. आता आपण तयारी करू. कढईत तेल घ्या. त्याच्यात थोडासा चिरलेला लसूण तडतडून द्या आणि तो थोडासा लालसर होईपर्यंत परता. आता कांदा घाला. कांदा परतून घ्या. त्याचा लालसर कलर येईपर्यंत कांदा परता. कांद्याला लालसर रंग येईपर्यंत परता. आता टॅमॅटो ॲड करा. टॅमॅटो पण एकजीव होईपर्यंत परता. हळद आणि मीठ ॲड करा. आता सोयाबीन जे मॅरिनेट आपण करून ठेवले होते ते मिक्स करा. तेही चांगले परतून घ्या. जवळपास 5-1 मिनिट ते परतत राहा. तर राहिलेलं थोडंसं पाणी त्याच्यात ॲड करा आणि झाकण ठेवून शिजवून घ्या. आपण मॅरिनेटसाठी जो वेळ दिला तो वेळ न देता आपण डायरेक्ट ती रेसिपी आपण करू शकतो. कारण आपण 15 ते 20 मिनिट मॅरिनेटसाठी दिलं तर तो न देता तुम्ही डायरेक्ट दही वगैरे टाकून मिक्स करून डायरेक्ट ही रेसिपी करू शकता. करायला अगदी सोपी आणि चविष्ट ही रेसिपी आहे. नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि ट्राय